प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, मात्र तरी ते डोळसपणे करावं असं वडीलधारी माणसं सांगतात ते काही खोटं नाही. कारण आजकाल प्रेम प्रकरणातून समोर येणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. तुमच्या आमच्यासारखी सर्वसामान्य माणसं विचारही करू शकत नाही असा चुना एका भामट्यानं एक नाही तर 4 तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लावला. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. 4 महिलांना लग्नाचा आमिष दाखवून या भामट्यानं तब्बल 15 लाख रुपये उकळले. ही घटना कुठे फॉरेनमध्ये नाही तर आपल्या रायगड जिल्ह्यात घडली. रायगडमधील नेरळ पोलिसांनी रत्नागिरीत राहणाऱ्या या 33 वर्षीय नराधमाच्या मुसक्या चांगल्याच आवडल्या. मिळालेल्या माहितीनुसार त्यानं सोशल मीडियावरून 4 महिलांशी मैत्री केली. हळूहळू ही मैत्री प्रेमात बदलली. हा आपलाच धनी असं चौघींनाही वाटू लागलं. परंतु त्याच्या डोक्यात मात्र राक्षसी खेळ शिजत होता. त्यानं चौघीपैकी दोघीशी लग्न केलं होतं अशी माहिती मिळते. धक्कादायक म्हणजे पीडित महिलांमध्ये एका कॉन्स्टेबलचाही समावेश आहे. त्यांना देखील त्यानं फसवलं. कर्जतच्या भोपडे गावातील एका 34 वर्षीय महिलेनं लग्नानंतर तिची 15 लाख रुपयाची फसवणूक झाल्याचा आरोप केला. तिनं या विरोधात नेरळ पोलिसात FIR दाखल केली. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. पीडिता आणि आरोपीची ओळख 3 वर्षापूर्वी झाली होती. 2021 साली मे महिन्यात दोघं एका मॅट्रिमोनियल आणि मॅचमेकिंग साईटवरून एकमेकांच्या संपर्कात आले. दरम्यान सध्या ऑनलाईन फसवणुकीची प्रकरणं प्रचंड वाढली आहेत. त्यामुळे प्रत्येकानं याबाबत सतर्क राहायला हवं. ऑनलाईन पद्धतीने लग्न जुळवतानाही पूर्ण चौकशी करूनच पुढे पाऊल टाकायला हवं.